त्यांचे मी हार्दिक स्वागत करतोय। बंटीजी चौधरी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। त्याचबरोबर खास करून आमचे विद्यमान सरपंच सन्माननीय सौ अपर्णाताई मनेलाल पाटील या सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत। आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। आमच्या योगिताताई दिलीप पाटील हे विद्यमान उपसरपंच आहेत आणि मूळचे आमच्या पायगावचे आहेत, त्यांचे खूप खूप स्वागत आहे। त्यानंतर सौ जया राजू पाटील विद्यमान सदस्य आहेत, आपलंही खूप खूप स्वागत आहे। त्यानंतर विद्यमान पंचायत समिती सदस्य अंकुशदादा पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत। त्यांचा मी खूप खूप आभारी व्यक्त करतोय कलापूर डिस्ट्रिक्ट साठी। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत। आणि प्रत्यक्ष सामन्याला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील दोन्ही भिवंडीचे दिग्गज समालोचक जयवंत पाटील तसेच समीर ठाकरे। ऑल टू कमेंट्री बॉक्स। खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर। क्रिकेटचा अद्भुत सोहळा वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे या मैदानावर पाहायला मिळते। मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित मास्टर प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत आणि कित्येक मान्यवर व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता। क्रिकेटचा थरार 4 दिवस बॅटिंग फलंदाजी जी आहे ती म्हणजे स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड कडनं फलंदाजी होईल, ती बाजू जी आहे तिकडनं फलंदाजी होईल, लक्षात घ्यायचंय। आणि सामन्याला सुरुवात काउंटडाऊन न होईल, सामन्याला सुरुवात काउंटडाऊन न होईल। आणि दुसरी महत्वाची सूचना 2 षटके झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था जी करायची आहे ती म्हणजे दोन्ही संघातील 12th मॅन किंवा 13वा जो खेळाडू असेल त्याने करायची लागलीच, आपण तयार राहायचंय। यस, एक गोष्ट लक्षात घ्यायची दोन्ही पंचांच्या माहितीसाठी, बॅटिंग फक्त स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड या बाजूनेच बॅटिंग होईल आणि समोरच्या बाजूने गोलंदाजी होईल, फक्त एकाच बाजूने फलंदाजी होईल। आजच्या दिवसासाठी आहे ही सूचना, फक्त आजच्या दिवसापुरती आहे, उद्या याच्यात बदल करण्यात येईल। आणि सामन्याला सुरुवाती काउंटडाऊन न होईल, क्षेत्ररक्षण लावल्यानंतर गोलंदाज आहे फलंदाजाने तयार राहायचंय, गोलंदाजाने आपल्या जागेवर थांबायचं आहे। काउंटडाऊन होईल कारण 14 संघ आहेत, त्यामुळे 14 ने सुरुवात होईल, 14 ने सुरुवात होईल। काउंटडाऊन आमच्या कॉमेंटेटरच्या माध्यमातून होईल। फोर्टीन 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गो, गेम ऑन। लेट्स प्ले। ऑफिशियल कॉल आलाय। थँक्यू सो मच गवली सर, थँक्यू सो मच जयवंत पाटील सर। क्रिकेटचा महासंग्राम दैदिप्यमान हा सोहळा मित्रांनो आपण या क्रीडा नगरीवरती अनुभवणार आहोत। 4 रजनीमध्ये मास्टर प्रीमियर लीग मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहणार आहोत। उत्सुकता होती, खऱ्या अर्थानं एक्साइटमेंट होती प्रत्येकाला की कधी एकदाची मास्टर प्रीमियर लीग सुरू होते आणि ती रजनी, ती रात्र, तो दिवस उजाडला आणि त्या दिवसामधील या रात्रीमध्ये आपण आता खऱ्या अर्थाने या क्रिकेटला सुरुवात करणार आहोत। हरिश्चंद्र अँड कंपनी आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल विराज स्पोर्ट्स धामणगाव, या 2 संघादरम्यान या प्रीमियर लीगला सुरुवात आपण करणार आहोत। तब्बल 6 सामन्याच्या ह्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीने पहिला चेंडू पडेल आणि कदाचित त्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शेवटचा चेंडू देखील पडेल अशी आम्ही अपेक्षा तर बाळगतोच। तर लगेचच रुपेश मेस्त्री सर, नितीन शर्मा सर, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। ओपनिंग पेअर सलामीची जोडी एंटर होते मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्र अँड कंपनी टीम साठी।
महेश रापटे आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत माडकर. अर्थातच दोन्हीही कांबे गावातील हे खेळाडू आहेत आणि आज हरिश्चंद्र अँड कंपनीसाठी खेळताना दिसतील. प्रत्येक गावामधून एक एक दोन दोन खेळाडू घेऊन एकत्रित हा संघ तयार केला गेला. प्रत्येक संघ आपण जर विचार केला तर तब्बल 14 संघ. समीर, आपण एक षटक संपल्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत. निश्चितच ज्या मान्यवरांनी ज्या दात्यांनी दानशूर व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थानं म्हणजे मुलाचं योगदान आम्हाला केलं त्याच मुळे एक यशस्वीरित्या आतापर्यंत आपण या स्पर्धेचं आयोजन करू शकलो आणि निश्चितच यशस्वीरित्या संपन्न देखील आपण ही स्पर्धा करणार आहोतच. तर लेट्स प्ले. सर, ऑफिशियल कॉल आता आलेला आहे. आपण सामन्याला सुरुवात करायची आहे आणि जे सर्व संघ इथे उपस्थित आहेत ज्यांच्या मॅचेस नाहीत ते देखील उपस्थित राहिले ओपनिंग साठी. ऑफिशियल अधिकृत आता इशारा अंपायर्स देखील देत असताना एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. मास्टर प्रीमियर लीगला आता खऱ्या अर्थाने इथे सुरुवात होते. गोलंदाजी करण्यासाठी रवी आल्या पहिलं षटक आणि पहिला चेंडू टाकेल हायवे एन कडनं. लेट्स प्ले. पॉवर प्ले सुरू. ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल प्रॉपर बॅटवर आलेला नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय गलीमध्ये. सिंगल कंप्लीट होते. पहिली धाव पाहायला मिळाली MPL 2022 च्या या MPL मधील बॅटर महेश रापटेच्या बॅट मधून सुरुवात चांगली करून द्यावी लागेल कारण प्रत्येकाला आता पहिला विजय हा फार महत्वाचा असेल. कारण स्पर्धा तितकी मोठी आहे त्यामुळे पहिला विजय मिळून कुठेतरी आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येक संघ करणारच आहे. रवीचा हा बॉल फुल टॉस होता. खरं तर खेळायचं होतं लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू गेला स्क्वेअर लेगला अगदी आमच्या अंपायरच्या बाजूला त्या चेंडूला फील्ड केला आणि त्या दरम्यान सिंगल देखील कंप्लीट केली गेली. म्हणजे दोन्ही बॅटरना आता एक एक धाव कंप्लीट केली आहे. कुठेतरी पहिली धाव प्रत्येक बॅटरसाठी ही आत्मविश्वास वाढवणारी असते, कॉन्फिडन्स वाढवणारी असते आणि ती पहिली धाव दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपण बघितली. फील्ड प्लेसमेंटचा आपण विचार केला तर दोन फील्डर्स 38 सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये एक लॉंग ऑनला पाहायला मिळतो आणि एक डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. रवी तयार. अगदी शॉर्ट रनवे आहे. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत तैनात. अगदी वेगानं थ्रो आला परंतु पहिली जी धाव घेतली होती त्याच वेगानं ही धाव देखील महेश रापटेच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाली. धावफलक एका धावेनं आता पुढे सरकत असताना 3 वर. भरपूर साधे आपल्याला निश्चितच या स्पर्धेमध्ये ज्यांचे ज्यांचे संघ आहेत त्या संघाचे संघ मालक ओनर या ठिकाणी पाहायला मिळाले. या दरम्यान मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. कदाचित असं वाटलं होतं की पहिली विकेट मिळते की काय MPL ची रवीला. विकेट तर धोक्यात होती. हृदयाचे ठोके वाढले होते हेमंतचे ज्यावेळी बॉल उंच उडाला होता. आणि असे चित्र राजू पाटील सर बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतील कारण ही रजनी स्पर्धा आहे. तुम्ही दिवसा आणि रात्रीमध्ये जो क्रिकेट खेळताना त्यामध्ये फार फरक असतं. हवेमधनं किंवा ग्राउंड मधनं बॉल तितकेसे फास्ट ट्रॅव्हल होत नाहीत. धावफलक 2 धावीने आता पुढे सरकले 5 वर. यावेळेचा हा चेंडू पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. स्वेअर मारा आउटसाइड दी ऑफ स्टंप. पहिला वाईट बॉल आलाय आणि या सर्वांची आता नोंद अगदी भिवंडीमधील एकमात्र अनुभवी स्कोरर गवळी सरांनी उल्लेख केला. राजू पाटील सर आता प्रत्येकाची नोंद ठेवणारच आहेत. या दरम्यानचा हा चेंडू मिस टायमिंग आहे. झेलची संधी आणि अखेरकार मिळाली आहे. चर्चा करत होतो की पहिली विकेट कोणत्या गोलंदाजाला मिळेल आणि रवीना अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये पहिली सफलता मिळवून दिली आहे. विराज स्पोर्ट्स धामणगाव आता संघ कुठेतरी स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रमाकांत ही बॅटर इन ॲट नंबर 3. सुरुवात जी मिळून द्यायला हवी होती बॅटर्स कडनं ती सुरुवात मात्र मिळालेली नाहीये. खरं तर आपण विचार केला पॉवर प्ले म्हटलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बॅटर्ससाठी फारशा चान्सेस असतात, संधी असतात मोठ्या फटक्यांसाठी. परंतु इथे गोलंदाजाचं मी कौतुक करेन ज्या लेंथ आणि ज्या लाईनवर गोलंदाजी आतापर्यंत ठेवली आहे. यावेळेचा हा चेंडू इथे पहा काय घडलंय. खरं तर पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा हा चेंडू होता. यस, यशवंतजी गणेश साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे.
MPL मास्टर 40 प्रीमियर लीग 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. समीर बलाटे षटक समाप्त झालेला आहे. आपण वळूया थोडस स्वागत आणि सन्मानाकडे, कारण आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो. सर्वप्रथम भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सन्माननीय विकासदादा भोईर यांचं स्वागत आणि सन्मान मी मास्टर 40 चे विद्यमान अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी यांना विनंती की आपण आपले शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे. यस विकासदादा भोईर जे भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य आणि क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. त्यानंतर अंकुशदादा पाटील जे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य त्यांचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. रोहिदासजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. अंकुशदादा पाटील जे पंचायत समिती विद्यमान सदस्य आहेत यांचे स्वागत आणि सन्मान रोहिदासजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांना बुके त्याचबरोबर एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच्या स्पर्धेत आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात. त्यानंतर विभाग प्रमुख भगवानजी ठाकूर यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वतः ओनर सुद्धा आहेत त्यांचे स्वागत आणि सन्मान प्रकाशजी मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. भगवानजी ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. विभाग प्रमुख ते ओनर सुद्धा आहेत. त्याचबरोबर आगरी समाज उन्नती मंडळाच्या माध्यमातून खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे, भरीव कार्य केलं आगरी समाजासाठी. सो बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिल्या षटकात तर 2 की बाद झाले, त्यामध्ये एक सांघिक यश मिळालं. धावबाच्या स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवर गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक घेऊन या ठिकाणी मार्गस्थ होईल मॅन फ्रॉम खारबाव आणि त्याच्या पाहायला मिळतो श्रीनाथ जो अलीमगड संघातून बिलॉंग करतो. या दरम्यान पहिला चेंडू फेस करत होता, फक्त सॉफ्ट हँड दिशा दिली, चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलं. पहिली धाव त्यानं देखील आता कंप्लीट केली. धावफलक एका धाबीनं पुढे सरकत असताना 8 वर. जे प्रत्येक खेळाडू येतोय तो पहिला चेंडू मिडलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. हे चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळालंय, कारण खऱ्या अर्थानं टेस्ट प्रत्येक खेळाडूची होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विचार केला तर. या दरम्यानचा हा चेंडू इथे कव्हरला एक्झॅक्टली एक्झिक्यूट करायचं होतं. हा देखील चेंडू आपण पाहिलं तर पॉइंटला निघून गेला. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये खेळायचं आहे त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत तरी बॅटर व्यवस्थितरित्या खेळू शकलेले नाहीयेत राजू पाटील सर. याचं कारण काय तर मी म्हणेल फुटवर्क, पदलालित्य. तुमचं निश्चितच फुटवर्क फार महत्वाचं असतं. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खेळायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला फार गरजेचे असते. यावेळी सफल झाले होते ऑन साइडला. चेंडू डीप मध्ये मिड विकेटला झेलला जातोय. आणखीन एक खेळाडू बाद. श्रीनाथचा खेळ देखील इथे संपुष्टात. संदीप त्या ठिकाणी सज्ज होते. कोणत्याही प्रकारे आपण पाहिली तर चूक केली नाही, सहजगत्या झेल स्वीकारला. खरं तर झेल घेणं देखील मी म्हणेल फारसं कठीण असतं. फ्लड लाईट्स मध्ये ज्या ज्यावेळी तुम्ही खेळत असता बॉल उंचावरून येतात तितकंसं जज करणं सोपं नसतं, पण तो सहजगत्या आपण पाहिलं तर जजमेंट फार चांगली राहिली आणि झेल तिथे स्वीकारली गेली. न्यू बॅटर उमेश आल्या, लवकर यावं लागले उमेशला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर उमेश हा एक फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पिंपलास टीमच्या माध्यमातून त्याने खेळ करत असताना, परंतु सध्या आता हरिश्चंद्र अँड कंपनी या टीम कडनं खेळत असताना या फ्रँचायझी असताना त्याला लवकर यावं लागले. याचं कारण काय तर चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग राहिली आहे. फुलटॉस होता, मिड ऑफ क्षेत्रामध्ये खरं तर फील्ड केला. लॉंग ऑफ मधून फिल्डर आले होते, एकच धाव त्या ठिकाणी सोडली गेली. धावफलक आता दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये जात असताना 10 वर. बॅटर महेशच्या बॅट मधून ही धाव पाहायला मिळाली. महेश जो ओपनिंगला आलाय
त्यानं 4 चेंडू सामना केला आणि 4 धावा त्यानं कंप्लीट केल्यात. हा ट्रॅकर होता, अकूट टप्पाचा बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. अवांतर धाव इथे मिळेल. हा तिसरा व्हाईट बॉल आपल्याला या इनिंग मधला आतापर्यंत पाहायला मिळाला. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना म्हणजे कुठेतरी लेंथ चांगली होते. लाईन वरती कंट्रोल आणावं लागेल, दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर. शिवाजी तसंही शिवाजी एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून कार्य करत असतो. खारबाव संघासाठी दरम्यान चांगली फिल्डिंग, दुसरी धाव पूर्ण होईल. निलेश होता त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आणि बॅटर होता तो उमेश. उमेशच्या बॅट मधून 2 धावा आल्यात आणि धावफलक 2 धावेच्या मदतीने आता पुढे सरकले 13 वरती. पहिल्याच चौकाराची प्रतीक्षा. कधी एकदाचा पहिला चौकार षटकार लागतोय. विकेट तर मिळाली गोलंदाज रवीला, परंतु चौकार षटकार कधी लागणार. निलेशजी चौधरी देखील अगदी वाट पाहतायत की कधी एखादा चौकार षटकार पाहायला मिळतोय आणि तो आलाय का. फटका दमदार आहे, धावा देखील दमदार मिळतील. उमेशच्या बॅट मधून आला हा MPL 2022 मधील पहिला षटकार. सोन्याचे किरणान गारगार डोक्यानं कावल्याचा डोंगर सजू दे. पार्ल्याच्या डोंगरान आईचे देवलाव कल सोन्यानं लख लख माथ्यावर माथ्यावर माथ्यावर. यस, थँक्स समीर ठाकरे. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. यानंतर स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल ते म्हणजे अपर्णाताई मनिलाल पाटील जे विद्यमान सरपंच आहेत दापोडे गावच्या. मी आमचे विद्यमान अध्यक्ष मास्टर 40+ धनंजय अण्णा गवळी यांना विनंती करणारे आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभास्ते करायचं आहे. अपर्णाताई मनिलाल पाटील जे विद्यमान सरपंच आहेत आणि आज खास करून उद्घाटन सोहळ्याला त्या उपस्थित राहिल्यात त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतोय मास्टर 40च्या माध्यमातून. त्यानंतर योगिताताई दिलीप पाटील जे विद्यमान उपसरपंच आहेत यांचे खूप खूप आभार. त्यांचे स्वागत आणि सन्मान सावल मात्रे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. योगिताताई दिलीप पाटील जे विद्यमान उपसरपंच यांचे स्वागत आणि सन्मान सावल मात्रे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ जयाताई राजू पाटील यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बाळारामजी पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. तिसरं षटक इथून सुरू असताना गोलंदाजी मार्कवर संदीप आल्या. हा देखील खारबाव मधून बिलॉंग करतोय. खारबाव संघासाठी खेळत असतो. या दरम्यान आपण पाहिले तर भरपूर बाहेर चेंडू होता. पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. आय थिंक बॅटची हलकीशी एज होती. विकेट किपरनं प्रयत्न चांगला केला त्या ठिकाणी आपण पाहिला तर. खरं तर या ठिकाणी स्लिप असायला हवी होती, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये फारसे कमी पाहायला मिळते स्लिप किंवा सेलिमिड ऑफ शॉर्ट लेग अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 धावीने आता पुढे सरकत असताना 22 वर स्ट्रायकिंग इनला बॅटर उमेश आलाय ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. आणि आता दुसरा पाहणार का हा, परंतु या इथे मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडासा अनुमान चुकीचा लागला आणि त्याच पुढे हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. उमेशच्या बॅट मधून आणखीन एक मोठा स्ट्रोक आलाय. गुड शॉट. नेक्स्ट मॅच भगवान ठाकूर प्रतिष्ठान ठाकराचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध रमणिक स्पोर्ट्स ओळी या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे आणि या संपूर्ण स्पर्धेला खास हरिश्चंद्र अँड कंपनीला शुभेच्छा आहेत. आमचे सहकारी समालोचक भिवंडी तालुक्यामधील एक बुलंद आवाज आहे मोहन भोईर सर यांच्याकडनं संपूर्ण स्पर्धेला आणि खास करून हरिश्चंद्र अँड कंपनीला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. निलेशजी चौधरी साहेब आणि उमेशजी चौधरी साहेबांसाठी त्यांनी ह्या शुभेच्छा पाठवल्यात. मी आपलं सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करतोय. एका बॅटरला अशा प्रकारची बॅटिंग करणं, हार्ड हिटिंग करणं, मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचे होते आणि ते आता फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली खऱ्या अर्थानं उमेशच्या बॅट मधून.
गोलंदाज पुन्हा तयार होतोय ओव्हर द विकेट ना. संदीपचा हा चेंडू इथे आपण पाहिलं तर थोडासा वेग कमी केला होता. पुढच्या लेंथ वर देखील त्यांना चेंडू हाताळला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट किपरचा आपण जर विचार केला तर यष्टांच्या मागे मनोज हा विकेट किपिंग करतोय. त्यांना एक महान विकेट किपर वासू यांची आठवण जरूर झाली मागच्या चेंडूचा आपण विचार केला तर. पुन्हा एकदा बोलतो यार. या दरम्यान आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय. आता इथनं लॉंग ऑफला जजमेंट पुन्हा एकदा चुकीची राहिली आणि आणखीन एक चेंडू सीमेच्या बाहेर चाललाय चौकारासाठी. गुड शॉट. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. डोंगरीचे माऊले माझे कारल्याचे माई माऊले. डोंगरीचे माऊले माझे कारल्याचे माई माऊले. पाणी दर्यान नाही जवरा. सो मच. धावसंख्या या चौकाराच्या सहाय्याने वेगाने पुढे सरकत असताना 30 वर. मी पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की हरिश्चंद्र अँड कंपनी बॅकफुटला संघ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर अटॅक केलं खास करून उमेशनं आणि त्या अटॅक मुलं आता हा स्कोरबोर्ड फार चांगलं पाहायला मिळालं आतापर्यंत हरिश्चंद्र अँड कंपनीचं. आता इथनं मी म्हणेल उमेशजी चौधरी आणि निलेशजी चौधरी खुश असतील. खरं तर त्यांना प्रतीक्षा होतीच. धावसंख्या 30 आहे धावफलकावरती. आतापर्यंत 3 खेळाडू बाद झालेत. चांगली आता पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. तिसरं षटक इथून सुरू आहे गोलंदाज संदीपचं. संदीपच्या अगेन्स्ट 2 चौकार आलेत. या दरम्यानचा हा चेंडू आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू निघून जाईल सीमेच्या पार करून षटकार. काय बॅटिंग होते. धावसंख्या 36. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. यस थँक्स विजय. आमच्या मान्यवर कक्षामध्ये मान्यवर आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलेला आहे. ग्रामपंचायत दापोडेचे माजी सरपंच चिंतामणजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान ऍडव्होकेट गिरीश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. माजी सरपंच चिंतामणजी पाटील यांचं सुद्धा क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान ऍडव्होकेट गिरीश पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. विनोदजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते बंटीजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर कायमजी मात्रे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यशवंतजी सोरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यशवंतजी केणे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी काळीरामजी मात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत. भावाळीचे यशवंतजी केणे जे अनमान भावाळे संघाचे सर्व आहेत 40+ यांचं स्वागत आणि सन्मान काळीरामजी मात्रे. यस बॅक टू क्रिकेट नाव. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या अगेन्स्ट टीमची टोटल आपल्याला बघायला मिळाली 36 धावा. धावफलकावरती 12.00 सरासरीनं धावा या ठिकाणी आता जोडल्या जात आहेत. खूप चांगली बॅटिंग. शेवटचं षटक 4थं षटक योगेश आले गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम पिंपलघर चांगला गोलंदाज आहे, परंतु आता मी म्हणेल शेवटच्या षटकाचा आपण जर विचार केला तर बॅटर्स हे आक्रमण करत असतात. या दरम्यानचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला डीप मध्ये झाली आहे मिस फिल्डिंग. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावींसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ओव्हरऑल या इनिंगचा आपण विचार केला तर विराज स्पोर्ट्स धामणगावकडनं. 4 धावीच्या मदतीनं टीमची टोटल 40 वर जाऊन पोहोचली आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर चौकार आलाय आणि एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट पहिल्या 1 ते 2 बॉलवर मोठे फटके येतात ना, त्यावेळी त्या गोलंदाजावरती दबाव निर्माण होतो. थोडासा तो गोलंदाज प्रेशराईज होतो आणि त्या दबावामधून त्याला बाहेर निघण्यासाठी फार चांगलं कार्य करावं लागत असतं. आणि ते आता चांगलं कार्य जरूर करताना दिसेल का की या उलट जी कुठेतरी संधी मिळाली आहे महेशला, त्या संधीचं सोनं तर करेल. कारण महेशच्या बॅट मधून देखील आता मोठं फटके येणं गरजेचं होतं हरिश्चंद्र अँड कंपनीसाठी.
कारण आपण विचार केला तर उमेश एका बाजूला 22 इंडिव्हिज्युअली धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि महेशचा आपण विचार केला तर जो सलामीला आलाय त्याच्याही बॅट मधनं आतापर्यंत 11 धावा इथे लागलेत. म्हणजे खूप चांगली भागीदारी. एखाद्या टीम समोर जर तुम्हाला चांगले टार्गेट सेट करायचं असतं ना, चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यावेळी तुम्हाला एक उत्तम भागीदारीची चांगल्या पार्टनरशिपची गरज असते आणि ती पार्टनरशिप या दोन बॅटर्स मध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. मास्टर प्रीमियर लीग 2022 हे पहिलं पर्व आणि अगदी पहिल्या पर्वामध्ये जो प्रेक्षकाला जो ह्या स्पर्धेशी जर मी म्हणेल रिलेटेड आहे किंवा एखाद्या टीम सोबत त्यांच्या मॅचेस पाहण्यासाठी आल्या, अगदी वरूनच इम्प्रेस होतोय. आल्यानंतर एकच कमेंट येते की प्रभावित केलं साहेब. आणि खऱ्या अर्थानं मास्टर 40+ ज्या कार्यकारिणी मंडळानं जी मेहनत घेतली आहे ना, ती मेहनत जरूर पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं रंग देखील आणताना दिसले. या दरम्यान अगदी असं वाटलं की बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागलाय, परंतु जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट मिळालाय महेश रापटेला. आणखीन एक चौकार. चांगली फलंदाजी आता दोन्ही बाजूने होत असताना. गुड शॉट. अशी दर्याची दौलत मोर डोली लगावलंय सोन्या सारू. अशी दर्याची दौलत लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. हे पाहू शकता आपण 3 स्टार मूवीज अगदी आंतरराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न करतात. ही पार्टनरशिप पाहू शकतात. दोन्ही खेळाडू फोटोसह आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. योगेश आता थोडासा दबावामध्ये असेल. तीच आपण चर्चा करत होतो ना की एखाद्या वेळी गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर मोठा फटका येतो ना, त्यावेळी गोलंदाज थोडासा दबावामध्ये जातो. या इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केलं, त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात. खूप चांगली टोटल सेट केली आहे. अगदी तुम्ही रजनीमध्ये ज्यावेळी खेळत असता 4 ओव्हरच्या मॅचेस, त्यावेळी तुम्हाला 40+ हे स्कोर फार चांगले मानलं जातं आणि धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 46 पाहायला मिळाली आहे. कुठेतरी एक चांगली टोटल पाहायला मिळाली. इथे व्हेरिएशन बघायला मिळालं. थोडासा वेग कमी केला, फिंगर रोल केले होते चेंडूवरती, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला बॉल आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर विकेट कीपर कडनं थोडीशी चूक झाली आणि त्यामुळे 1 धाव मिळाली आहे. आणि ही 1 धाव मिळाली आहे, त्यापेक्षा मी म्हणेल जास्त घातक काय असेल तर उमेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिलेत, 2 चौकार आपण पाहिलेत. त्यामुळे आता कुठेतरी गोलंदाज निराश असेल, परंतु आता त्याच्या अगेन्स्ट काय रणनीती आहे योगेशची हे पाहायला मिळेल. आणि क्लीन बोल्ड, त्रिफला उद्ध्वस्त केलाय. उमेशचा खेळ संपुष्टात. नेक्स्ट मॅच भगवान ठाकूर प्रतिष्ठान, भगवानजी ठाकूर यांचा संघ, त्यानंतर रमणिक स्पोर्ट्स ओळी मुकेशी जोशी यांचा संघ. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, स्विंग पाहायला मिळाला, हवेमध्ये थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. आणि योगेश चा आपण विचार केला तर या अगोदरचा जो चेंडू टाकला होता त्यामध्ये थोडेसे फिंगर रोल केले होते, तो देखील हलकासा बाहेर मूव्ह झाला होता. धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. शेवटचा चेंडू या डावामधील आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल प्रमोद. हा देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे. पिंपलनेर संघामधून तो बिलॉंग करतोय. योगेश यार ओव्हर द विकेट ना, इथे अपील जोरदार या स्विंगर अप. आणखीन एक खेळाडू बाद. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट इथे मिळवलेत आणि चांगला अंत पाहायला मिळाला योगेशच्या षटकाचा. सुरुवात खराब झाली होती, 2 चौकार आले होते. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस जमा झाली 47 आणि टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी विराज स्पोर्ट्स धामणगावला अर्थात जयेश भोईर यांच्या संघाला 48. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी सज्ज असतील या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी डॉक्टर गवळी सर. आणि सामना असेल भगवान ठाकूर प्रतिष्ठान ठाकराचा पाडा त्यांच्या विरुद्ध रमणिक स्पोर्ट्स ओळी या 2 संघादरम्यान.
धावसंख्या 47. यस, दोन्ही कॅप्टननी यायचंय. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी मान्यवरांमध्ये ग्रामपंचायत दापोडीचे माजी सरपंच चिंतामणी पाटील, उद्योगपती बंटीजी चौधरी, त्याचबरोबर यशवंतजी केणे या तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस बॉक्स आपण पाहतोय स्वर्गीय अनिल गंगाराम पाटील टॉस बॉक्स, सौजन्य सौ सरिता जयेश भोईर, जे सरपंच आहेत ग्रामपंचायत धामणगाव कसिवली. भगवान ठाकूर प्रतिष्ठान विरुद्ध रमणीक स्पोर्ट्स टॉस होईल. दोन्ही कॅप्टनचं मी खूप खूप स्वागत करतोय. त्याचबरोबर मास्टर प्रीमियर लीग मध्ये आपला सहभाग, पुन्हा एकदा स्वागत. 4 षटकांचा सामना असणार आहे. यशवंतजी खेणे यांच्या शुभ हस्ते टॉस कॉलिंग. मात्र भगवान ठाकूर प्रतिष्ठान कॅप्टनने टॉस जिंकलेल्या सर्व मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. शुभेच्छा देऊन सर्व मान्यवर या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये जातील, त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस साठी आलात. चार षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला प्रश्न आहे की कसं वाटलं, म्हणजे उद्घाटन सोहळा आणि सुरुवात कशी वाटली? सुंदर असं आयोजन आहे. मास्टर 40+ असं आयोजन आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की आपण IPL सारखं खेळतोय किंवा खेळायला मिळेल याच्या कधी. पण ही संधी मास्टर 40+ असोसिएशननी सर्व खेळाडूंना दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि आयोजन तर खूपच सुंदर असं झालेलं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे, टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय जो घेतलेला या पाठीमागे काय विशेष उद्देश आहे? आणि जर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल, समोरच्या संघाला साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही पहिला विजय प्राप्त करू शकता? आम्ही 35च्या आत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय, कारण उत्कृष्ट असे गोलंदाज आमच्याकडे आहेत. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे, पण असं असतं क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्ही सुरुवातीला फलंदाजी करून एक धावांचा डोंगर उभा केला तर पहिला विजय तुम्ही साकार करू शकता. मग साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? साधारणतः 40 ते 45 धावांचा. इनिशियल ओव्हर मध्ये कोणाकडनं अपेक्षा असणार आहे जे एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सुरुवात करतील? देवीदास आहे, बंटा आहे. मग तुमचा पहिलाच सामना प्रेक्षकांना एक रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. अवश्य. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसरा सामना जो होणार आहे तो म्हणजे भगवान ठाकूर प्रतिष्ठान विरुद्ध रमणीक स्पोर्ट्स. भगवान ठाकूर प्रतिष्ठान संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि रमणीक स्पोर्ट्स ओळी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही मास्टर प्रीमियर लीग 2022 मध्ये मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला शुभेच्छा दिल्यानंतर घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील म्हणजे दोन्ही सहकारी समालोचक जयवंत पाटील त्याचबरोबर समीर ठाकरे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर, भिवंडी तालुक्यातील एक लेजंड कॉमेंटेटर, सर्वात सिनियर कॉमेंटेटर. व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. एकाच घरातील तब्बल 8 डॉक्टर, त्यामधील एक डॉक्टर मोरेश्वर गवली सर. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन येते गोलंदाज वासुदेव. फिरकी गोलंदाज आहे निश्चितच. आता मात्र
टू ओपनर प्लेयर आपण पाहतोय खेळपट्टीवर शिवाजी स्ट्राईकला, नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज. 48 धावांचं लक्ष आहे. अतिशय चांगला चेंडू होता, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येते. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे या 1 धावसंख्येच्या मदतीने. 12.00 च्या सरासरीने धाबा कुठून काढाव्या लागतील विजयासाठी. खूप मोठं लक्ष आहे विराज स्पोर्ट्स धामणगाव या संघाला. हा उद्घाटनीय सामना पाहतोय MPL 2022 चा. चेंडू मात्र बघूया, इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. सॉफ्ट डिसमिसल. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला मनोज गुळवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. निश्चितच थोडासा पंचांना डाऊट असल्यामुळे त्याने कोणीही तिथे जायचं नाही, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. थोडासा डाऊटफुल असल्यामुळे पण तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही याची नोंद घ्यायची आहे. फक्त जर पंचांना डाऊट असेल त्यांच्या सोयीसाठी पंचांसाठी सुविधा आहे, पण मात्र ऑन फील्ड अंपायर जो निर्णय त्या ठिकाणी देतील तो कायम असणार आहे. पंच या ठिकाणी मागणी करू शकतात, पंच पाहणी करू शकतात. येस, पंच येऊन पाहणी करू शकतात. पंच जागेवर जाऊन हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस, फलंदाज बाद, फिंगर अप. पहिला फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे ती मनोज गुलवे याची. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 1 या धावसंख्येवर जबरदस्त मोठा आदरा पाहतो आपण विराज स्पोर्ट्स धामणगाव या संघाला. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी नवीन फलंदाज एंटर होताना मैदानाच्या आतमध्ये एक लक्षात घ्यायचं, फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची रेषा आपण क्रॉसिंग करायची आहे आणि निर्धारित 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल तुमच्यासाठी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकही कंप्लीट करावीच लागतील. नाही, ऍब्सोल्युटली बरोबर सांगितलं म्हणजे सहकारी समालोचक जयवंत पाटील यांनी, कारण वेळेसंदर्भात फार महत्वाचं असतं. आपण सध्या IPL पाहतोय, कारण 2-2 फलंदाज पॅड बांधून तयार असतात आणि विशेष म्हणजे 4 मिनिटाच्या आतमध्ये एक षटक पूर्ण होतं. अगदी बरोबर सांगितलं आपण डॉक्टर मोरेश्वर गवली सर. चेंडू मात्र बघूया उंच आकाशामध्ये. लिडिंग एज स्वतः गोलंदाज झेपावतोय, एक सोडतोय, दुसरा प्रयत्न करीत होता तिथे.
पण दोघांनी कॅच ड्रॉप केलेला आहे. संधी चालून आली होती. अशा प्रकारचे झेल तुम्हाला घ्यावेच लागतील जर विजय मिळवायचा असेल तर. कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये. जीवनदान दिलेलं आहे. एक धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आलोच पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 2 बाबा. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय गोलंदाज वासुदेव. फिरकी गोलंदाज आहे. जेन्युइन स्पिन गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. बिलॉंग करतात मॅन फ्रॉम ताडाली. वासुदेव चौधरी पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे. बघूया स्विंग केलेला आहे चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. लॉंग वे बिग हिट 6 रन्स. काय फटका खेळला होता. परफेक्ट टायमिंग. चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट सर्वच गोष्टींचा मिलाप झाला आणि चेंडूला फेकून दिला होता. रायडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या वाढते. धावफलकावर 8. शिवाजी याच्या बॅट मधून हा षटकार आला होता. संधी होती पण स्वतःला झोकून दिलं होतं झेल घेण्यासाठी अमोलेने. हाफ चान्स होता आणि हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. प्रयत्न खूप चांगला केला होता. 2 धावा पूर्ण करते शिवाजी. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते 10. एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज वासुदेव. लक्ष 48 धावांचं. 12ची सरासरी आहे प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर वासुदेव चौधरी. सामना करेल शिवाजी. मॅन फ्रॉम बिलॉंग करतात खारबाव. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये. फक्त एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 1 बाद 11. ओव्हर टू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद जयंत पाटील. मित्रांनो, मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन जे आहे आणि असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आमचे देवानंदजी पाटील यांचे चिरंजीव अर्थात सुपुत्र रक्षित देवानंद पाटील यांचा आज 16वा वाढदिवस आहे आणि हा सामना संपल्यानंतरच वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तर आपण सुरुवातीलाच रक्षितसाठी लक्ष शुभेच्छा देऊया. तर मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कुमार रक्षितसाठी 16व्या वाढदिवसासाठी लक्ष शुभेच्छा. आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने सुद्धा त्यांना आपण वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊया. ही मॅच संपल्यानंतर या ठिकाणी केक कापण्यात येईल आमच्या VIP कक्षामध्ये. तसेच 3 स्टार मूवीज यांच्या वतीने सुद्धा कुमार रक्षितसाठी लक्ष शुभेच्छा. ही मॅच संपल्यानंतर, हा सामना संपल्यानंतर हा वाढदिवस साजरा करण्यात येईल. आमच्या VIP कक्षामध्ये केक कापण्यात येईल. अगदी बरोबर. कुमार रक्षित देवानंद पाटील याचा आज वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा. हेमंत दुसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज शिवाजी मडवी. खेळतोय वैयक्तिक 1 षटकाराच्या मदतीने. 4 चेंडूंचा सामना केलेला आहे 9 धावांवर. कॅप्टन देखील आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जाते. कॅप्टन नॉक इनिंग खेळावी लागेल विजयासाठी. जो जिंकेल तो 2 अंक प्राप्त करणार आहे. 2 गुण मिळतील त्या संघाला. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर हेमंत. चेंडू मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन तिथे झालं नव्हतं. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा नव्हता ना. फक्त 1च धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज शिवाजी. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर बोर्डवर 12 धावा. असं वाटते की जयंत पाटील हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण 48 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आस्किंग अंधेर आवश्यक धावगती 12 धावांची आहे. त्यामुळे एक संघर्ष बघायला मिळेल पहिल्याच सामन्यामध्ये. प्रवीण हरिचंद्र म्हात्रे यांनी देखील
कुमार रक्षित देवानंद पाटील याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. यस, फिंगर अप, फलंदाज बाद होते पायचीच्या रूपाने. लागणारा दुसरा झटका. प्लस संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मंडप डेकोरेटर्सचा कोणी प्रतिनिधी इथे असेल तर आपण ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्सचा प्रतिनिधी निळ्या जर्सी मध्ये आपण पाहतोय हरिचंद्र अँड कंपनी ह्या संघाला, तर विराज स्पोर्ट्स धामणगाव या संघाला पाहतोय रेड जर्सी मध्ये. कलरफुल ड्रेस IPL प्रमाणे बघायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. MPL 2022 एक मानाचा करंडक बघायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर हेमंत. चेंडूला मात्र फुलटॉसवर घेऊन भिरकावून दिलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अमोल होता तिथे. फक्त एकच धाव मिळेल. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 13. निळा रंग आपण पाहतोय आणि भारतीय क्रिकेट संघाचा देखील निळा रंग आहे. आकाश, सागर आणि विशालतेचा प्रतीक असलेला रंग आहे मित्रांनो. त्यानंतर स्वाभिमान आणि निष्ठेचा हा प्रतीक रंग. भारताचा अशोक चक्र देखील निळ्या रंगाचा आहे. म्हणून बघा भारतीय संघाचा रंग का निळा. चेंडूला मात्र भिरकावून दिला. व्हॉट अ शॉट. पण काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अमोल्याचं जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. लॉंग ऑफ सीमारेषेवर निश्चितच झेल सुटला. मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावपलकर 14. लक्ष तब्बल 48 धावांचं आहे. यस, नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता रमणीक स्पोर्ट्स अँड BT टायगर्स. काटेकी टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर हेमंत. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. जागेवरूनच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. फाईन डिलिव्हरी. धावसंख्या धावपलकर स्थिर आहे, कायम आहे. 14. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. 14 धावा. धावपलकर लख दुधी प्रकाशामध्ये वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे ही नाहून निघालेली आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. लिडिंग आहे. झेल सुटलेला आहे. एसटीच्या मागे कॅच ड्रॉप केलेला आहे. संभाजी होता एसटी रक्षक. जीवनदान दिलेलं आहे. फलंदाज संदीप याला. एक धाव पूर्ण करते. धावसंख्या वाढते. धावपलकावर 15. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 धावा धावपलकावर आहेत. 33 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. यस, आपण पाहतोय संदीप आणि शिवाजी मध्ये 3 धावांची पार्टनरशिप 4 चेंडू मध्ये बघितले आपण. आता मात्र अजूनही पाहतोय की 33 धावांची आवश्यकता आहे 2 षटक म्हणजे आस्किंग 100 वाढणार आहे. यवन पाटील आपण पाहतोय. तर मित्रांनो आज कुमार रक्षित देवानंद पाटील जे देवानंदजी पाटील जे कार्याध्यक्ष आहेत मास्टर 40+ चे आणि त्यांचे सुपुत्र चिरंजीव रक्षित 16वा वाढदिवस आहे. वाढदिवस आपण ही मॅच संपल्यानंतर साजरा सुद्धा करणार आहोत आणि त्यानंतर मात्र सुरुची भोजनाची व्यवस्था सुद्धा बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे खेळाडूंसाठी करण्यात येणार आहे. त्याचा सुद्धा आपण लाभ घ्यायचा आहे. सुरुची भोजनाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. हा वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था सर्व खेळाडूंसाठी करण्यात आलेली आहे. त्याचा आपण त्यानंतर वाढदिवस साजरा केल्यानंतर सुद्धा आपण आस्वाद घ्यायचा आहे. बक्षिसांचा वर्षाव आणि खैरात असलेली स्पर्धा आहे. अपनी झलक सबसे अलग मास्टर प्रीमियर लीग 2022 मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने हा शो ठेवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा या पहिल्या रजनीमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
एक मानाचा आणि सन्मानाचा अभिमान वाढवणारी स्पर्धा. तर आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. डू अँड डाय सिच्युएशन, करो या मरोची स्थिती आहे. पण जोपर्यंत खेळपट्टीवर संदीप आहे, जोपर्यंत खेळपट्टीवर पाहतो आपण शिवाजी, दोघांकडून खूप अपेक्षा असतील संघाला. जेवण आपण बघितलं मास्टर 40+ आता मास्टरचं नाव समोर आलं. मास्टर ब्लास्टर यांचं सचिन तेंडुलकर एक डिसिप्लिन समोर येते आणि ही स्पर्धेची डिसिप्लिन काय बघायला मिळाले. आपण अति सुंदर आपण उद्घाटन सोहळा बघितला, त्यानं सातत्य आपण कित्येक स्पर्धेमध्ये डिसिप्लिन बघितलेली, या स्पर्धेमध्ये सुद्धा ही डिसिप्लिन आपल्याला बघायला मिळेल. आणि हे जे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मास्टर 40+ परिवाराचं. हीच खरी ओळख आहे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनची. श्रीनाथ तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला, चांगला फटका आहे, पंच केला होता चेंडूला. चेंडू चालला डीप कव्हर कडे, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 2 धावा पूर्ण करते संदीप. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 17 जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. ही स्पर्धा तुम्ही GTPL या चॅनलवरून पाहू शकता. चॅनल क्रमांक 788. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. स्वतः गोलंदाज झेपावला होता. फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज संदीप. धावसंख्या हलूच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 18 धावा. तसेच आपण SSS वाहिनीवरून देखील या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या टेलिव्हिजन सेटवर पाहू शकता. चॅनल क्रमांक 613. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळते. स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी श्रीनाथ याची, पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यासाठी स्वतंत्र दिलेलं नाही फलंदाज शिवाजी याला. चांगली गोलंदाजी करताना आता मात्र पाहतोय त्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. धावफलकावर धावा आहेत 18. जिंकण्यासाठी अजून तब्बल 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. चेंडू मात्र स्ट्रेट फटका केलेला आहे. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. साइड स्क्रीन वर काय फिल्डिंग बघायला मिळते. समोर फटका केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. अंडर आर्म थ्रो तिथे केला होता. चप्पल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 20. काय फिल्डिंग बघायला मिळाली. डॉक्टर मोरेश्वर गवली सर हाय जंप मारली होती चेंडूला अडवण्यासाठी. गुड फिल्डिंग. क्रिकेटमध्ये एक धाव ही खूप महत्वाची असते. ज्याप्रमाणे आपण बघतो इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला व्हेरी इम्पॉर्टन्स, खूप महत्व असते. येस ॲब्सोल्युटली जॉन पाटील, आपण म्हणतोय की ज्याप्रमाणे तुमची फलंदाजी महत्वाची असते, तुमची गोलंदाजी महत्वाची, त्यापेक्षा किंवा तुमची क्षेत्ररक्षण महत्वाचं असणं फार गरजेचं आहे. रात्रीचा सामना आपण बघितला. मुंबई इंडियन कशा प्रकारे पराभूत झाला. ताळमेळची कमी, तर मुंबई इंडियन पराभूत झाला आणि मला वाटतं प्रथमच विक्रम प्रस्थापित झाला असेल. 5व्यांदा मुंबई इंडियन पराभूत झाला. 5वा सामना सलग. चेंडू मात्र निश्चितच फुलटॉस चेंडू टाकला होता. पंचांचा इशारा येतोय. भीमर चेंडूचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. हाईट चेंडू आपण पाहतो. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 एकूण 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 22. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर श्रीनाथ. चांगला फटका आहे. स्वीट वाईस चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेवर, पण फ्रीट बॉल होता. निश्चितच फ्रीट मुले जीवनदान. कधी कधी असं होते फलंदाज विसरत असतात, कधी कधी गोलंदाज, फिल्डर देखील आणि अंपायर देखील फ्रीट वर ते विसरत असतात आणि तेच बघायला मिळाले इथे. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. बघूया पहिल्या विजयाची नोंद. विजय सलामी कोणता संघ देतोय ते बघायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर श्रीनाथ, मॅन फ्रॉम आलिमघर. चांगला फटका आहे. बघूया ड्राईव्ह केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण करते.
लॉंग ऑफ सीमारेषण चांगली फेक केली होती, फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर 24. निम्मा पल्ला पार केलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. हे पाहू शकता आपण पार्टनरशिप 11 चेंडूमध्ये 12 धावांची पार्टनरशिप शिवाजी आणि संदीप मध्ये बघायला मिळाली. कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर जी पार्टनरशिप झालेली आहे 5 आणि 6 असे कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळालं. संदीप याने 6 चेंडूमध्ये 6 धावा, शिवाजी याने 5 चेंडूमध्ये 5 धावा. पण थोडासा वेग वाढवावा लागेल जयंत पाटील. नक्कीच जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल थोडस एक मोठे पटके खेळावे लागतील. अगदी बरोबर आपण सांगितलं. ऐतिहासिक मैदान आहे वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. दापोडे गावची आन बान शान ही वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे आपण पाहतोय. अतिशय सुंदर मैदान. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील प्रेक्षक स्टँड, स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड, प्रेक्षकांना बसण्याची चांगली व्यवस्था. त्यानंतर स्वर्गीय विकास केसीनाथ पाटील स्टँड आणि खेळाडू कक्ष आपण पाहतोय श्री लक्ष्मण शेठ गोवर्धन पाटील. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहेत निश्चितच डीजे यश आणि त्याचे प्रोप्रायटर अक्षय पाटील, सदानंद पाटील दापोडे. चांगली माईक सिस्टीम त्याने आमच्यापर्यंत सुपूर्द केलेली आहे. निश्चितच पाहतो आपण हा पहिला सामना आहे, उद्घाटनीय सामना पाहतोय MPL मास्टर प्रीमियर लीग 2022 चा. बघा सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आपण आणायचा नाही. जर तुम्हाला काही संशय असेल तर तुम्ही मास्टर प्रीमियर लीग जे असोसिएशन आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण मॅच कधी थांबवायची नाहीये. कुठल्याही प्रकारची साशंकता असेल तर आपल्या टीम ओनर किंवा कॅप्टननी मास्टर 40+ असोसिएशनचे पदाधिकारी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. फक्त मॅच थांबवायची नाहीये. शॉर्ट ऑन पूल केल्या, कंट्रोल पूलचा पटका, चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. निश्चितच आता मात्र या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 26. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता विजयासाठी. कित्येक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नेत्रदीपक अद्भुत क्रिकेटचा आपण उद्घाटनीय सोहळा बघितला. कित्येक मान्यवर लाभलेले होते उद्घाटनासाठी. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताना शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज उमेश. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता आहे 22. खूपच कठीण आणि खडतर लक्ष. आता मात्र अगदी विजयाकडे आगेकूच करताना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हरिश्चंद्र अँड कंपनी हा संघ, पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. 4 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्क वर उमेश जोशी, मॅन फ्रॉम पिंपलास. 4 चेंडू 22 धावा. 4 बॉल लेफ्ट अँड 22 रन्स नीड. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात हवं तसं घेता आला नव्हता. जोरदार अपील केलेला आहे कॉट बिहाइंडचा. फलंदाज एष्ट्यांच्या मागे झेल देऊन बाद झालेला आहे. खेळी संपुष्टात आली होती शिवाजी याची.
पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला होता, पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला गेला संभाजी एसटी रक्षक याच्या मार्फत. आता मात्र इक्वेशन काय आहे तर 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 22. पहिला विजय साजरा करण्याच्या तयारीमध्ये हरिचंद्र अँड कंपनी हा संघ. जय गौलेश्वर मास्टर 40+ चे प्रेसिडेंट अध्यक्ष प्रवीण म्हात्रे यांनी या मास्टर प्रीमियर लीग 2022 ला बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर उमेश याने खूप चांगली फलंदाजी केली. 22 धावांचा जबरदस्त वेगवान खेळ केला होता. अंधाधुंद पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा ते स्क्वेअर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. एक अवांतर धाव मिळेल. मंदास पाटील आपलं हार्दिक स्वागत, ज्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी देवानंद पाटील आणि मंदास पाटील यांच्याकडून आकर्षक सायकल A1 कंपनीची ब्रँडेड कंपनीची सायकल त्याने स्पॉन्सर केलेली आहे मालिकावीरासाठी. चेंडू मात्र डाऊन द लेग स्टंप टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकताना धावफलकावर 28. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सागर फलंदाज पाहतो आपण, बिलॉंग करतात पिंपळास येथून. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर चेंडू मात्र चांगला फटका आहे. स्विंग केलेला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी लॉंग वे बिग वे षटकार. खूप उशीर झालेला आहे. परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून काय फायदा. 2 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. दिवा विजल्यानंतर तेल टाकून काय फायदा. पण विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यस ऍब्सोल्युटली जयवंत पाटील, कारण विजयाचं अंतर कमी करणं हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. कारण रन रेट मेंटेन करणं हे सुद्धा फार महत्वाचं असणार आहे. तर प्रतिकार तर होणारच आहे. उमेश चांगला फटका आहे. स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक झेपावते. व्हॉट अ कॅच. एक्सलंट ब्रिलियंट कॅच. स्पेक्टॅक्युलर कॅच. फलंदाज बाद. कॅच ऑफ द मॅच. सर्वात भारी मास्टर 40+ असोसिएशन. दमनला तरुण स्पर्धेचं आयोजन भेंडीचं नाव करती रोशन. यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40+ असोसिएशन. भिवंडी पासून दमन पर्यंत यांचाच बोलबाला. भिवंडी पासून दमन पर्यंत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. महेश रापटे काय डॉक्टर गवली सर काय सांगणार. अफलातून झेल. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. पकडो कॅच जितो मॅच. क्रिकेटमध्ये विजयाचं सूत्र असते. यस ऍब्सोल्युटली. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅचेस समीकरण क्रिकेटमध्ये असतं. एक चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीमध्ये चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. दमदार दर्जेदार षटकार. पण इथे विजय संपादन करतोय तो निश्चितच हरिचंद्र अँड कंपनी हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक. विराज स्पोर्ट्स धामणगाव. यस आपण पाहतो 7 धावांनी हा सामना जिंकलेला आहे हरिचंद्र कंपनी संघाने. अध्यक्ष
पाटील प्रकाश मात्रे उपाध्यक्ष पद सांभाळती अध्यक्ष धनंजय गवली आयोजन करण्यात पुढाकार घेती रोहिदास पाटील प्रकाश मात्रे उपाध्यक्ष पद सांभाळती क्या बात आहे. कारण आपण पाहतोय मास्टर 40+ असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आणि जेव्हा मॅच संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पाहणार आहोत, पण ते लुझर साठी सुद्धा या ठिकाणी पारदर्शक असणार आहे. सेकंड करायचंय, प्रत्येक वेळेला आपण सेकंड करून मैदानाच्या बाहेर जायचंय. दोन्ही टीम लक्षात घ्यायचंय. विनर अँड लुझर सेकंड केल्यानंतर हस्तांदोलन करून आपण मैदानाच्या बाहेर जायचंय, लक्षात ठेवायचं. दोन्ही टीमला प्रत्येक मॅच साठी इन्स्ट्रक्शन असणार आहे. आपण एक डिसिप्लिन दाखवायची आहे, शिस्त दाखवायची आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. आपण रॉ मध्ये जायचं आहे, लाईनअप करायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे, सेकंड करायचं आहे आणि मैदानाच्या बाहेर जायचं आहे. दोन्ही टीम यानंतर होणारे सामने प्रत्येक कॅप्टनला या ठिकाणी सूचित करण्यात येते. ऍब्सोल्युटली, कारण आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. त्याचबरोबर लुझर संघामधील ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे त्यांना सुद्धा असोसिएशनच्या वतीने योग्य ते पारितोषिक दिलं जाईल आणि सन्मानित करण्यात येईल. तर मॅन ऑफ द मॅच उमेश, पण लुझर मधून आय थिंक शिवाजी इज अ कॅप्टन. चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. जो संघ पराभूत झाला त्या संघामधून शिवाजी पाटील यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. येस, आम्ही या ठिकाणी स्वागत आणि खूप स्वागत करणार आहोत. ते म्हणजे बर्थडे बॉय रक्षित देवानंद पाटील. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपल्यासाठी वाढदिवसाचे लक्ष शुभेच्छा असणार आहेत. रक्षित आपण यायचं आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये. 16वा वाढदिवस